दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जे दिल्ली पोलिसांनी जे अमानुष लाठीचार्ज केला आहे त्यात अनेक विद्यार्थी जखमी देखील झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार पूर्ण का करू शकत नाही यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी आज वर्धा येथे भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी बंदेजी काय सांगाल? आम्ही विद्यार्थ्यावर जो हल्ला झालेला त्याच्या निषेधार्थ आजचा हा मोर्चा काढलेला आहे। हा शांतप्रिय नाही कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहे। नक्कीच आपल्यासोबत ताई सुद्धा आहे। ताई काय मागणी आहे? सर्वप्रथम जय भीम। मी ह्या मोर्चामध्ये सामील झालेले आहे विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी। दिल्लीमध्ये जे 20 विद्यार्थ्यांना मारून टाकण्यात आलेला आहे, एक मुलगी मृत्यूमुखी पावलेली आहे आणि सरकार तरीही आवाज उठवत नाही आहे। या अन्यायाविरुद्ध आम्ही मोर्चा काढण्यासाठी या मोर्चामध्ये आलेलो आहोत। आम्हाला एकच मागणी आहे की शिक्षित आम्हाला मंत्री पाहिजे। अडाणी मंत्री असेल तर देशाचा काहीही विकास होणार नाही। म्हणून आम्हाला नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री यांचा राजीनामा हवा आहे आणि ते आम्ही घेणारच आहे। नक्कीच आपल्यासोबत अभ्युदयदादा मेघे सुद्धा आहेत। दादा काय सांगाल, या मोर्चामध्ये आपण सामील झाला आहात जो विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज? या देशातल्या लोकांना लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्याची ही संविधानाने दिलेली तरतूद आहे, पण दुर्दैवाने या सरकारला ती तरतूदच मान्य नाही आणि निष्पाप अशा तरुणांना, जे निष्पाप अगदी 12-13 वर्षाच्या मुलींना सुद्धा पुरुष पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आणि त्याचा निषेध या आपल्या देशातच नव्हे तर जगभरात हा निषेध नोंदवला जात आहे। त्याची थोडी तरी लाज बाळगून नरेंद्र मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ताबडतोब घेण्यात यावा ही मागणी आमची। नक्कीच सरकारला विद्यार्थ्यांनी फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता, तर विद्यार्थ्यांवर तरुणींवर पुरुष पोलिसांनी देखील अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। याच्या निषेधार्थ आज पूर्ण देशभरात हा जो आहे त्यांचा मोर्चाला जो प्रतिसाद मिळते आहे हा पूर्ण देशभरात आणि घराघरातून मिळते आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज देशपिंदरकर, वर्धा। क्रांतिकारी जय भीम। आज आम्ही वर्धा जिल्ह्याचे सर्व पक्षांनी आज आम्ही शांतीचा मोर्चा काढलेला आहे। जे देशाचे जे भविष्य आहे, जे युवा आणि त्यांच्या भविष्यासोबत आहे जे सरकार खिलवाड करत आहे आणि नेट पेपर जे फुटीचं जे आंदोलन शांतीचं आंदोलन जंतर मंतर इथे करत असताना ज्या विद्यार्थ्यावर तसा भार हल्ला करण्यात आला, पोलीस प्रशासनाच्या मार्फत त्यांना मारण्यात आलं व त्याच्यात आमची एक भगिनी काल मृत्यू पावली, त्याच्या निषेधात आम्ही आज मोर्चा काढत आहोत। या सरकारचा जो शिक्षण मंत्री आहे प्रधान, त्यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे। जर राजीनामा दिला नाही तर यानंतर अजून मी तीव्र प्रतिसाद उमटतील आणि आम्ही मोठ्या संख्येने मोर्चा काढू हेच म्हणतो। दिल्लीमध्ये जे घडून आलं ते कोणाला सांगायची गरज नाही आहे। संपूर्ण इंस्टाग्राम, फेसबुक, जेवढी सोशल मीडिया आहे सगळी भरूनच पडलेली आहे आणि त्यासोबत जे बाळासाहेब आंबेडकरांनी हाक दिली संपूर्ण महाराष्ट्र बंद, आम्ही त्यांच्या समर्थनामध्ये संपूर्ण वर्धा जिल्ह्यातले सामाजिक संघटन शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या वतीनं आम्ही मोर्चा काढला आणि विद्यार्थ्यांना जर न्याय नाही मिळाला हा मोर्चा आणखी तीव्रपणे मोठा होऊन दिल्लीपर्यंत निघेल याची शाश्वती देतो मी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।